विभुई ठावदे या कादंबरीचा जो कथानकाचा भाग आहे तो आपण इथपर्यंत आलो होतो की हरिबा सनस जो आहे त्याची जी 3 मुलं आहेत, पहिला मुलगा आहे भानू नाना, दुसरा मुलगा आहे दामू अण्णा आणि तिसरा मुलगा आहे रामभाऊ. हरिबा सनस या कादंबरीच्या अगदी सुरुवातीला पहिल्या पानावरच तो वारलेला आहे. त्याच्यानंतर ही सगळी त्याची मुलं. नंतरचा काळ त्यांच्या मुलांमध्ये वाटण्यावरून, आपापसातल्या लेकरांच्या भांडणावरून अनेक वेळेला अबोला झालेला आहे. परंतु नंतर तुळसाने आत्महत्या केली रामभाऊच्या पत्नीने. रामभाऊ जेलमध्ये गेला. त्याची मुलं दिलीप आणि वैशाली यांचं लग्न त्याच्या चुलत्यांनी केलेलं आहे. त्याच मंडपामध्ये दिलीपचं लग्न झालं, वैशालीचं लग्न झालं. ही अनवाणी मुलं, म्हणजे ही आई वडिलाविना पोरकी झालेली मुलं. त्याचबरोबर साहेबूचंही लग्न झालेलं आहे. वसंताचा लहान भाऊ विजू त्याचंही लग्न झालेलं आहे. अशी 2-4 लग्न त्या मंडपामध्ये झाली. वसंताने आता आपला जम बसवलेला आहे. एजंटगिरी त्याची जी आहे ना, एजंटची, त्यानं अनेक गिऱ्हाईक आणायला लागलेला आहे. बिल्डरांनाही तेच पाहिजे असतं आणि म्हणून हे बिल्डर किंवा त्याला विकासक मराठीमध्ये म्हणतात. ह्या विकासकांनी अनेक गिऱ्हाईकांना इथलचे फ्लॅट म्हणा, प्लॉट म्हणा हे दिलेले आहेत. आणि आता हे प्लॉट असतील किंवा फ्लॅट असतील किंवा प्लॉट दिलेले असतील, ह्या सगळ्यांमध्ये मात्र वसंताचं एक प्रतिष्ठा तयार झाली, पद तयार झाली आहे बिल्डरांच्याकडे. सगळ्यात जास्त गिऱ्हाईक आणणारा माणूस, एजंट म्हणून वसंता हा प्रसिद्ध झालेला आहे. तो सकाळच्या पासून संध्याकाळपर्यंत सगळी गिऱ्हाईक बिल्डरांच्याकडे नेतो. आणि त्यानंतर वसंताला, एका विकासकाला त्यानं फोन लावला वसंतानं, आणि तो म्हणाला, मी वसंता सनस बोलतोय साहेब, आज रात्री 9ला सूर्यावर भेटूया या. आणि तो सूर्या हे हॉटेल आहे खूप मोठं, आणि तिथं तो चालेल, तो ठीक आहे म्हणतो. तेवढंच नाही, तो म्हणतो तर जेवणाची व्यवस्था करतो. मग तर झालं ना, असा तो बिल्डर पुढून म्हणतो. आणि मग ते तिथं सगळे येतात. आता ते येणार आहेत हे पुढच्या भागात, त्याच्या पुढच्या. आता पण मध्येच एक भाग असा आलेला आहे बघा या कादंबरीचा. मी या कादंबरीच्या संदर्भानं तुम्हाला, आजच्या तासाच्या संदर्भानं तुम्हाला जे शीर्षक टाकलेलं आहे ना, ते जर बघितलं तर तुम्हाला कळेल. लोकांना, ग्रामीण भागातून शहरात आलेल्या लोकांना छोटी मोठी नोकरी लागते आणि नोकरी लागल्यानंतर त्यांना ह्या शहराची अभिलाषा निर्माण होते. शहराच्याकडे ते येतात, पण त्यांना आपलं गावपण, गावाकडची साधी भोळी पण मायेच्या बंधनानं घट्ट बांधलेली माणसं मात्र त्यांना आठवतात. तिथलच्या माणसांचा मायाळूपणा. आपण या गावाच्या बाजूला निघून जातो आणि कधी काळी आता आपलं हे गाव मूळ गाव होतं असं सांगायलाच आपण लायक बनतो की काय, अशी एक आजकाल होत असलेली परिस्थिती आणि अवस्था लेखकानं आवर्जून मांडलेली. आता इथे एक प्रसंग घडतो. सांगळे नावाचा एक व्यक्ती आहे. तो नोकरीत आहे, लांबेंचा मित्र आहे, प्राध्यापक लांबेचा. आणि त्या सांगळेने एक फोन केला होता आणि ते फोन आल्यापासून लांबे सर हे थोडेसे अस्वस्थ झाले होते. आता हे का अस्वस्थ झाले, त्याच्या पाठीमागची कारण काय, त्या सगळ्या गोष्टींची कारणमीमांसा या भागामध्ये आहे. सांगळे म्हणजे कोण हो, तर तो लांबे सरांचा बालमित्र होता. त्याचा एक फोन येऊन गेला, फोन संपला, पण त्या फोनमध्ये जे झालं आणि त्याच्या मनाची जी अवस्था झाली, घालमेल झाली वसंत या प्राध्यापक लांबेच्या, तीही लेखकाने इथं मांडलेली आहे. हा लांबे जो इकडे अगदी सुरुवातीपासून नवीन ठिकाणी इथं कॉलेज झाल्यापासून
एखाद्या शेतातल्या वस्तीवर, तिथं कुणाचीच वस्ती झाली नाही अशा ठिकाणी रामभाऊच्याकडे 2 रूम होत्या, जरा व्यवस्थित बांधलेल्या. त्याच्यातल्या एक रूम मध्ये हा सिंगल जेव्हा लग्न झालं नाही तेव्हा तो राहायला जातो, नंतर भाड्यानं राहतो, नंतर प्लॉट घेतो, नंतर बांधकाम करतो आणि मग असा तिथून त्याच्या देखत देखत वाढलेलं हे प्रस्थ इथलचं सगळं. ज्या गाव खेड्यातून आला तिथलचं त्याचं तुटले पण इथं व्यक्त होतं पहा. आणि म्हणून त्या लांबेंना त्या सांगळेचा एक फोन आला आणि तो म्हणतो, तो बालमित्र आहे सांगळे हा लांबेचा, तो सध्या पाटबंधारे खात्यामध्ये मोठा साहेब आहे तो सांगळे. त्यांच्यात जे संभाषण झालं त्या संभाषणाची साखळी आठवून लांबे सर काही गोष्टी आठवू लागले. तो म्हणाला होता सांगळे, हॅलो, अरे तुला घड्याळजी आठवतो का? त्या लांबे सरांना सांगळे फोन करून म्हणाला. हे सगळं संभाषण आधी झालंय, पण ते संभाषण कसं झालं आमचं हे लांबे सर आता सांगतायत. ते लांबे सर म्हणाले, मला ते घड्याळजी वगैरे कोणी आठवत नाही रे. मग लांबे सरांना सांगळे कोणाविषयी बोलतो हे काही खरंच लक्षात आलं नव्हतं. तेव्हा तो लांबे त्याला स्पष्टीकरण देण्यासाठी म्हणाला, अरे तो रे, तो आपल्या वर्गात फक्त त्याच्याकडेच एक घड्याळ होतं बघ, आणि तो नेहमी त्या घड्याळाकडे बघायचा आणि इतरांना बोलायचा, आणि त्यानं त्या घड्याळीचं भांडवल केलं होतं. वारंवार मनगटाच्या घड्याळाकडे बघायचा आणि भाव खाऊन जायचा. मग सांगळेच्या स्पष्टीकरणानंतरही बालपणातील ही बाब लांबेंच्या लक्षात आली नव्हती, तरी ते लक्षात आलंय असं दाखवत ते लांबे सर म्हणाले, बरं बरं, मग काय त्या घड्याळजीचं काय झालं म्हणतोस? अरे त्याचा मर्डर झाला परवा. मर्डर? अरे कसा काय मर्डर झाला? अरे त्याच्या पोरांनीच केला. अरे बाप रे, का रे काय सांगतोयस? बरं का बरं केला? का बरं? अरे काय सांगू, अरे गावाकडच्या माणसांचं काय रे, अजून त्यांचा मेंदू गुडघ्यातून बाहेर कुठं पडलाय. अरे 17 भानगडी त्यांच्या. अज्ञान आहे, त्यांनी सरंजामी वृत्ती सोडली नाही, अंधश्रद्धा आहेत, अज्ञान आहे, सगळं जतन करून ठेवलंय त्यांनी अजून. अरे आपण आपल्या परीनं आपल्या सोयीनं कुठंतरी शहरात एखाद्या स्थायिक झालो म्हणून गावाकडच्या पिढा आपल्या वाट्याला येत नाहीत रे. आजचं गावातलं वास्तव आहे. शहरात एखादा गावातून आलेला माणूस, त्याची थोडी बहुत शेतीबाडी गावाकडे असावी, त्याला सगळेजण त्रास देतात. गावात गेलं कोणीही चहाला बोलवतो तेव्हा ते याच उद्देशानं आपल्याला याच्याकडून काही आर्थिक मदत मिळेल का, नाही मिळाली की लोक त्याच्याविषयी टीकात्मक बोलायला लागतात. हे वास्तव आहे. आणि म्हणून तो म्हणतो गावाकडच्या पिढा आपल्या वाट्याला आल्या नाहीत. खरंच खूप चांगलं केलंस तू, तिकडच लांब कराडला स्थायिक झाला असते. तो गावाकडे कुठंतरी नोकरीत आहे तो सांगळे. त्या लांबेला म्हणतोय, तो एकच म्हणतो की खरंच तू चांगलं केलंस, तिकडं लांबच कराडला स्थायिक झाला असते. चायला मी इथं औरंगाबाद इथं आहे, हे दोघे औरंगाबादकडचे, पण हा कराडला स्थायिक झाला आणि तो औरंगाबादच्या जवळच आहे. इथून आपलं गाव जवळच आहे, आठवड्यातून एखादी चक्कर टाकावी लागते गावाकडं मला. सांगळे म्हणू लागला, तर बिनकामाच्या 1000 कटकटी मागे लागतात बघ, नुसत्या हजामती र. तू गावाशी संबंध तोडून टाकलास, ते 16 आणे केलंस, वैतागच नको झाला. हे त्याची वाक्य मात्र लांबे सरांच्या कानामध्ये मेंदूमध्ये घुमायला लागतात. आणि तो पुन्हा बोलतो, मुलं बाळ काय करतात, काय शिकतात वगैरे चौकशी केल्यानंतर लांबे सरांच्या बालमित्राने फोन ठेवला. पण खूप दिवसानंतर त्याचा फोन आला होता त्या सांगळेचा. बराच वेळ तो फोनवर बोलला आणि लांबेच्या मनामध्ये एक गोष्ट घडू म्हणजे पुन्हा पुन्हा उगाळू लागली. घड्याळजींचा खून त्यांच्या मुलांनीच केला असं म्हणून लांबे सर अस्वस्थ आहेत का? त्यांनी स्वतःला चाचपलं. जो माणूस अजिबातच आठवत नाही त्याच्या मरणाने किंवा खून होण्याने लांबे सर अस्वस्थ नव्हते. त्या सांगळेने एक वाक्य जे म्हटलं होतं, खरंच खूप चांगलं केलंस तू,
तिकडच लांब कराडला स्थायिक झालास, या वाक्यानं लांबे सरांना सांगळेच्या या वाक्यानं हैराण करून सोडलं होतं. आणि मग ते लांबे सर एका घरामधल्या कोचावर सोफ्यावर बसून स्वतःला खोदू लागले. स्वतःच्या मनातल्या सगळ्या पाठीमागच्या आतापर्यंतच्या गावाकडच्या बालपणापासूनच्या सगळ्या गोष्टी त्याच्या मनामध्ये आता जाग्या होऊ लागल्या. काही प्रश्न सर्वसाधारण असतात. कसं काय चाललं, काही लोक विचारतात ना फोनवर, कसं काय चाललं, झालं का जेवण, अशा स्वरूपाचे असतात. असे प्रश्न वेळोवेळी अनेकांना अनेक जण विचारत असतात. खरं तर असे प्रश्न म्हणून कोणी विचारत नसतं हो, तर काहीही न बोलता तसंच पुढे जाण्यापेक्षा ओळखी दाखल आपुलकीचा स्नेहाचा एखादा धागा जपावा म्हणून काहीतरी बोलण्याच्या निकडीपोटी सुरुवातीला असं विचारलं जातं प्रत्येक जण फोनवर. त्या प्रश्नात एक प्रकारची औपचारिकता असते आणि एक सहजताही असते बोलण्यामध्ये. अशापैकी काही प्रश्न आणखी त्यानं विचारले असते. जसं की 15 वर्ष नोकरी केलीस तर मग कुठे स्थायिक झालास की नाही, कुठे प्लॉट फ्लॅट घेतला का. या प्रश्नात सहजता कुठून आली. नोकरी केली, 4 पैसे मिळवले की लगेच कुठेतरी सेटल किंवा स्थायिक झालंच पाहिजे ना. हे खूळ कधीपासून रुजू झालं या देशात. शिवाय या प्रश्नांचं सामान्यीकरण कधी आणि कसं आणि का झालं. माणसं शहराकडे खेड्यातून हळूहळू नोकरीच्या निमित्तानं आली, पण इकडेच येऊन स्थायिक होऊन आपलं गावपण कसं तुटत गेलं याच्याविषयी त्याच्या मनामध्ये भन्न व्हायला लागतं. त्याला विचार पडतो की ज्यांना नोकरी नाही परंतु आर्थिक प्रगती चांगली आहे, त्यांना हा प्रश्न किंवा अशा प्रश्नांना सामोरं जावं लागत असेल का. यातील बहुतेकांचं उत्तर होकारार्थी असतं. त्यांनाही प्रश्न असतात ना. ते कुठेतरी स्थायिक झालेले असतात, कुठेतरी प्लॉट किंवा फ्लॅट किंवा दोन्ही घेतलेलं असतं. त्यांना स्थायिक होण्याचं ठिकाण कुठलं तरी नगर किंवा महानगर असतं. आणि आपलं खेडं सोडून ही लोक नगर गाठण्यासाठी आपली एक निकड आहे, निकड भागविण्यासाठी ही निकडच का निर्माण झाली. आणि हे असं मूळ सोडून आपण भलतीकडे स्थायिक होण्याचं समाजाच्या अंगवळणी कसं पडलं असेल बरं. जे पाप मी स्वतः केलंय आणि ते करताना मी मोडून पडलो नाही. मी कधी हा विचारच केला नाही. औरंगाबाद जवळच्या माझ्या खेड्यापासून मी कोसो मैल दूर अंतरावर स्थिरावलोय आज. आणि माझी मुलं तिथून पुढच्या पिढ्या त्यांच्या गावाचं नाव हेच सांगतील ना, खरंच खूप चांगलं केलंस तू. हे त्या सांगळेचे शब्द. तिकडच लांब कराडला स्थायिक झाला असते. चक्क तो म्हणतो चांगलं केलंस म्हणतो हा सांगळे. अरे अपराध केला असं का म्हणत नाही. अरे ज्या गावानं ज्या मातीनं तुला जगवलं, लहानाचं मोठं केलं, आई वडील तुझे नातेबंध इतरची सगळी माणसं आजही तुझ्यासाठी आपुलकीनं प्रेमानं वाट बघतात आणि तू चांगला कायमचा स्थायिक होऊन गेलास. हे माझं मन मला विचारतं. त्या लांबेला वाटतं. आणि तो म्हणतो किती सहजपणे माणसं आता आपल्या मूळ गावची ओळख पुसून टाकून आहे त्या ठिकाणी स्थायिक होऊ लागली. कुठल्या कुठे जाऊन स्थायिक होऊ लागली. शिवाय आता एका ठिकाणी स्थायिक होऊन भागत नाही. सेकंड होम वगैरे सुरू झालंय आता आजकाल. बघा, या मुंबईला राहणारी माणसं खंडाळ्याच्या घाटामध्ये घर बांधतात पुन्हा. किंवा ही पुण्या मुंबईला स्थायिक झालेली माणसं किंवा खूप श्रीमंत वगैरे लोक हे वडीसारख्या ठिकाणी, कुठेतरी अजून ठिकाणी, लवासासारख्या ठिकाणी आपली घरं घ्यायला लागतात. म्हणजे फिरायचं थोडंसं बदल म्हणून तिकडे जाऊन 15 दिवस राहायचं म्हणून सेकंड होम वगैरे सुरू झालंय आजकाल.
फर्स्ट होम जर पुण्या मुंबईत असेल तर सेकंड होम कुठेतरी कोल्हापूर नगरकडे लोकांना कसं दुप्पट प्रतिष्ठित वाटतं आजकाल हे असं करणं. पण माझं एका खेड्यात जुनं घर आहे, थोडीफार जमीन आहे, माझ्या अनेक पिढ्या तिथं नांदल्या, मी तिथेच राहणार असं मला का वाटलं नाही? मला वरील प्रमाणे जे सगळे प्रश्न आहेत ना ते प्रश्न विचारल्याचा राग का येत नाही? बरं झालं स्थायिक झालास तिकडेच असं विचारल्याचं का पेटून उठत नाहीत माणसं? त्यांना मुळापासून उखडून टाकण्याची भाषा बोलली जाते तेव्हा सुद्धा त्याला असं का म्हणत नाही, अरे मी स्थायिक नाही झालो इकडं, मी गावाकडे येणार आहे असं का म्हणत नाही? किंवा असा एखादा म्हणला बरं झालं स्थायिक झालं तिकडे, तर असं बोलल्याबरोबर त्यांच्या काळजावर एखादा ओरखडा सुद्धा का उठला जात नाही? आज स्वतःला खोदताना म्हणजे स्वतःच्या मनात डोकावताना हा लांबे म्हणतो की असे काही प्रश्न माणसाला पडतात, त्याची उत्तरं त्यांना मिळतच नाहीत, पण नुसतं मात्र हैराण होतात, व्याकुळ होतात, थकून जातात. आणि मग ते काय करतात? टीव्हीच्या वाहिन्यावर कुठेतरी लाफ्टर शो सापडतो का ते पाहतात आणि त्या टीव्हीच्या बघण्यामध्ये गुंग होऊन जातात, कारण हे इकडचं सगळं विसरायचंय त्याला. त्या लांबेची पत्नी, तिला देखील हा प्रश्न कधी कधी खूप छळतो. तिला दूर राहिलेल्या माहेरच्या आठवणी दाटून येतात कधी कधी. तिकडेच दूर खेड्यापाड्यात वाड्या वस्त्यावर विखुरलेले नातलग तिच्या डोळ्यासमोरून तरळून जातात. लहानपणी तिनं खेळलेली भातुकली, तिच्या मैत्रिणी, तिच्या सख्या, त्यावेळी म्हटलेली गाणी, भातुकलीच्या खेळामधली राजा आणि कराणी, अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी. हे कदाचित तिच्या डोक्यात आज आठवत असेल तिला. लहान लहान मुली अशा 2 काड्या घेतात, त्या काड्यांना कुठेतरी टेलर असतो गावखेड्यातला, आणि मग त्याच्या घरातल्या त्यानं सगळ्या कपडे वेगवेगळ्या कलरचे शिवलेले चिंध्या पडलेल्या असतात, त्या चिंध्या त्या गुंडाळतात. नवरीला लाल पिवळी निळी चिंधी गुंडाळल्या जाते, नवरदेवाला पांढरी चिंधी गुंडाळल्या जाते, त्यांची गाठ मारली जाते आणि मग त्याशा खेळवतात. चुरमुरे फुटाणे किंवा पापडी असं काहीतरी चुरमुरा करतात. लग्न लागलं म्हणतात, ते वाटतात. खेळाचा कंटाळा आला की त्या काड्या मोडतात सगळ्या जणी आणि घरी निघून जातात. हा भातुकलीचा खेळ असतो. भातुकलीच्या खेळा हा राजा असतो, एक राणी असते. कंटाळा आला की त्यांचे तुकडे करतात आणि निघून जातात. अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी. बालपणीच्या अशा अनेक भातुकल्या त्या लांबेंच्या पत्नीला देखील आठवतात. आईबाप गेल्यापासून तर त्या क्वचितच माहेरी जातात. माहेर मध्ये आईबाप आहेत तोपर्यंतच माहेर आहे ही तिला जाणीव आहे. आणि आज ती जास्त माहेरालाही जात नाही, कारण मायबाप होते तोपर्यंत जात होती. 2-3 दिवसांच्या धावपळीनंतर 4 दोघींना भेटून परत येतात. या धावत्या भेटीत अनेकांना भेटायचं राहून जातं आणि मग त्यांच्या भेटीच्या अतृप्ततेची हुरहुर सोबत घेऊनच त्या पुन्हा इकडे परत येतात. मग तिला आठवतं, मीना मावशीच्या हिराला किती दिवसानंतर लेकरू झालं. पुरीची सीटी म्हणून लगेचच परतावं लागलं तिला. माझ्या या पोरीच्या बारशा वेळी किती लांबून मावशी आदळत आपटत आली इथं. माझी मावशी तिथून आली माझ्या मुलीच्या बारशाच्या वेळेला. पैशाची कसलीच जुळणी नव्हती तिच्याकडं, पण तिला स्वस्थ बसवत नाही. अंड्यावर आलेल्या त्या मावशीनं सगळ्या कोंबड्या तिनं विकून टाकल्या आणि म्हणाली, बघ सावित्री, लांबेच्या पत्नी, सावित्री तुझ्या लेकीला सोन्याचंच काहीतरी करीन म्हणत होते बरं का, पण मुलखाचं लांबबाई तुझं हे गाव. निम्मे पैसे तर वाट खर्चासाठीच निघून गेले बघ. मग काय केलं हे बघ, नुसत्या पैंजनावर भागवते. तुझ्या मुलीला मी सोन्याचंच आणणार होते, पण पैंजनावरच भागवते. आता समजून घे ग बाई, तुझ्या गरीब मावशीला समजून घे. आणि मला गावाकडे जाऊनही तिच्या नातवाला बघायचं जमलं नाही. काय वाटलं असेल तिला, त्या मावशीला.
ती माझ्यासाठी माझ्या मुलीच्या बारशाला तितक्याला म्हणून दूरवरून सगळ्या अंड्यावरच्या तिचं सगळं उत्पन्न विकून ती आली. पण मी मात्र तिच्या नातवाला बघायला गेले नाही. तानू आत्तीला गुडघ्यानं हैराण केलंय. हिची एक आत्या आहे तानू. हे ग्रामीण भागातलं जे जगणं आहे ना आजचं, गुडघे तिचे हैराण करतात, दुखतात सारखे वाते. धड तिला उभंही राहता येत नाही, सरपटतच संडासला तिला जावं लागतं. ज्या बाईला स्वतःच लुगडंही नेसता येत नाही, त्या बाईचं जगणं कसलं असेल? कशाचं बरं बाई, ती म्हणायची. कशाचं बरं बाई, कसंही टाणवय आता, असं विचारलं आत्या तर ती म्हणायची बरं आहे बाई, आता तिरडीवरच बरं वाटायचं, पडदिशी जीव गेला तर बरं. तिला असं वाटतंय, बोलवून आल्याशिवाय ती तरी कुठं येतंय. ती तानू आत्या म्हणते, मी जित्ती असेपर्यंत एकदा तरी भेटून जा ग माझी बाय. गेल्या महिन्यात फोनवर बोलताना आवंडा गिळत बोलत होती आत्ती. बघा, त्या लांबेंची पत्नी सांगते, मी फोन केला माझ्या गावाकडच्या आत्तेला. कसं आहे आत्या, बरं आहे का? आत्या म्हणाली, कशाचं बरं आहे बाई, आता तिरडीवर बरं वाटायचं, पडदिशी जीव गेलेला बरं असं वाटतंय आता. पण बोलावणं आल्याशिवाय ती तरी कुठे येतंय, मी जित्ती असेपर्यंत एकदा तरी भेटून जाग माझी बाय. ही भाचीला म्हणणारी आत्या. हे शहरात नाही, हे खेड्यात दिसतं. आणि म्हणून ती पुन्हा एकदाच म्हणाली, तिला तिचा कंठ दाटून आला आणि मला म्हणाली, हे बघ बाई, मी तिरडीवर जाण्याच्या आधी जमलं तर एकदा मला भेटून जाय ग. तिला भेटावंसं खूप वाटत होतं, पण नाही जमलं. रेल्वेचं रिझर्वेशन अगोदरच केलेलं. बघा, तिकडून मी परत येत होते, 2च दिवस वेळ रिझर्वेशन केलेलं रेल्वेचं. ती म्हणाली होती भेट, पण तरीही भेटायला जाणं झालं नाही, कारण संध्याकाळच्या रेल्वेचं रिझर्वेशन होतं. लेखक लिहितो, सर्व आप्त सुखियापासून आपण एकटाच दूर फेकल्या गेलोय. या जाणीवेनं सौ लांबेंना नैराश्य येतं. लेखक लिहितो, त्या पत्नीला वाटतं की सगळे सुखी आपले दूर राहिले आणि आपण निराशेच्या गर्तेत सापडलो. मग त्या काय करतात, त्या लांबेंच्या पत्नी स्वतःला दरवाजाच्या आड कोंडून घेतात. मायेची ऊब देणारं एक एक नातं आपण कायमचं तोडत चाललो. जवळच्या लोकांच्या बारशाला जाता येत नाही, त्या आत्तीच्या नाताच्या बारशाला जाता येत नाही, लग्नाला जाता येत नाही, आणि राख सावडायलाही जमत नाही. कसला हा फास आहे, कुठला हा कोळी आहे, एकटेपणाचा कोश विणतोय आपल्या भोवती. एखादी कातर वेळ असं काहीतरी त्यांच्या मनावर कोरत राहते. कातर वेळ, सायंकाळ आणि तिसरा पार, या तिन्ही सांजा एकत्र येण्याची जी वेळ असते ना, तिला कातर वेळ म्हणतात. आणि कातर वेळी पाठीमागच्या दाराकडे तुळशी वृंदावनामध्ये दिवा लावताना मनात अनेक पूर्वीच्या आठवणी दाटून येतात. मन कातर होऊन जातं. ती जी वेळ असते तिला कातर वेळ म्हणतात. आणि मग तिला हे कातर वेळेला दिवा लावताना आपल्या आयुष्यात हे सगळ्यात तुटलेल्या आपल्या नात्यातल्या मायेच्या बंधांच्या माणसांचा तिला आठव येतो. तिला हे आठवायला लागतं. आणि मनाने ती म्हणते कसा छळवाद सुरू केलाय. आणि मग तीही स्वतःला शांत करण्यासाठी, मनशांतीसाठी टीव्हीवर एखादं काहीतरी मालिका चालली का, कोठे बाबा, बापू, बुवा, साध्वी अशांचं प्रवचन सुरू आहे का, ही ती शोधत राहते. आणि ते बात पाहते आणि ओम शांती 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 असं म्हणते. काय या सगळ्या अवतार्यामध्ये लेखकाला आम्ही शिकलो, आम्ही सवरलो, आमच्या खेड्यापासून गाव पाड्यापासून आम्ही दूर कुठेतरी शहरात स्थायिक झालो. गावची, गावातली मायेची, प्रेमाची माणसं मात्र आम्ही तोडली. एखाद्याच्या प्रेमाखातर तिळतिळ तुटणारी, मनाची प्रचंड ओढ असणारी आणि मायेचा जणू एखादा सागर लोटावा इतकी मायेनं तुडुंब भरलेली माणसं आज सुटून जात आहेत. आणि आम्ही प्रगतीच्या नावाखाली एका गतीच्या पलीकडे जाऊन आम्ही आपलीच माणसं कशी तोडत जातोय.
आणि आम्ही कुठेतरी दूर व स्थायिक होतोय. गाव फक्त आमचं सांगण्यापुरतं शिल्लक आहे, आम्ही ह्या मूळचे गावचे असं सांगण्यापुरतं शिल्लक आहे. हे आजच्या शिकल्या सवरलेल्या आणि गावापासून गावाच्या कुसापासून दूर गेलेल्या माणसांच्या जीवनाची वास्तव कहाणी लेखक या निमित्ताने इथं सांगतो पहा. आणि मग याच्या पुढचा जो भाग आहे तो आता वसंता म्हणाला होता ना 9 वाजता आपण सूर्यावर भेटूयात, तो बरोबर 9 वाजता आता वसंता तिथे येतो आणि मग तिथून पुढच्या कहाणीला सुरुवात होते. मी तुम्हाला त्या संदर्भात उद्याच्या तासाला सांगतो. ठीक आहे.